मंदिरात जाऊन वगैरे कुठे जावं म्हटलं तर विकल्प पण आहे. देवता अमोचक आहे, तिथं पण जाऊ शकत नाही. कुठं जायचं काय? देव म्हणतात चालले जा. आता देव चालले जा म्हणतात, हे सगळं देवाचं आहे. जायचंय कुठं? कारण सर्व काही देवाचं आहे. तरी देव म्हणतात तुम्ही आमच्यापासून निघून जा, आम्हाला माहिती नाही कुठे जायचं. महाराज कुठे जाऊ मी? सर्व संघ परित्याग. पैसा लगेच मला मध्ये बोलतात ना, बाबा कुठे जाईल तो? सर्व संघ त्याग करून तुमच्याजवळ अनुसरला, आता कुठे जाईल? ते आम्हाला सांगू नका कुठे जायचं. आता तुम्ही तुमचं बघा, चालले जायचं. नागदेवाचार्य विचार करतात, कर तरी आम्ही त्या दातच तरी अनिष्ट देवता ती अमोचक आहे, कुठं जावं? नागदेव आचार्य त्या ठिकाणी दचका बसलाय. नागदेव आचार्याच्या मनामध्ये आधी होतं की देवाचं माझ्या वाचून बंद पडत, पण देवानेच आपल्याला काढून द्यायला सुरुवात केली. आणि देवाचं बंद काय पडत? देवाला तर म्हणलोय नाही मी नसलो तर आपलं दुकान बंद पडत. देवच मला चालले जा म्हणता. नागदेवाचार्य जवळ आले, देवाला दंडवत घातला. महाराज म्हणे, महाराज मी रुद्रपूरला जाऊ. आणि देव प्रसन्न झाले. निके विचारिले, चांगला विचार केला. जे महाराज श्री गोविंद महाराजांच्या सन्निधानात जातो, तिथे राहू का? देवाची सेवा करेल, पैसा मागेल. ठीक आहे जा. ते म्हणतात की वारीची बुद्धी धर्मी उपयोगा जाय. कुठं जायचं हे माणसाला जेव्हा कळालं, तेव्हा त्याची बुद्धी उपयोगाला गेली, व्यवहाराची बुद्धी उपयोगाला गेली. की देवाचे गुरु श्री गोविंद प्रभू महाराज आहे, आणि आपण गुरुच्या गुरुकडे गेलं की टेन्शन नाही, काही प्रश्नच नाही ना. कारण गुरुच्या गुरुची जर सेवा करायला नागदेवाचार्य गेला तर गुरु प्रसन्न होणार ना, कारण ते गुरु आहे. नागदेवाचार्य देव प्रसन्न झाले. ठीक आहे म्हणे, तुम्ही रुद्रपूरला जा, आम्ही 1-2 महिन्यात तुम्हाला बोलावून घेऊ. पैसा वगैरे सगळं त्या ठिकाणी तयारी केली. देवाने नियम सांगितला. रुद्रपूरला राहत असताना कसं राहायचं, जात असताना कसं जायचं. वेना जावे, उपेन न करावे. एका मुक्कामापेक्षा जास्त मुक्काम एका गावात करायचा नाही. भिक्षा मागून भोजन करायचं, रुद्रपूरला पोहोचायचं, श्री गोविंद प्रभू महाराजांचं दर्शन घ्यायचं, श्री गोविंद प्रभू महाराजांजवळ दुरून सेवा करायची. जी सेवा करायची ते विचारल्याशिवाय करायची नाही. इथचा व्यापार तो पुसपुसो कीजे की. इथला व्यापार पुसो केला पाहिजे, विचारून केला पाहिजे. श्री प्रभूची प्रवृत्ती भंगो नाही द्यावी, असा व्यापार त्या ठिकाणी तुम्ही करायचा. तिन्ही पूजा अवसर बघायचे, तिन्ही पूजा अवसरला हजर राहायचं, आणि तिन्ही पहार त्या ठिकाणी विजन करायचं. भिक्षा समय भिक्षेला जायचं, आणि मग भिक्षा कोण्या नदीच्या काठावर जाऊन भोजन करायचं, असा नियम सांगितला सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतांनी नागदेवाचार्यला. नागदेवाचार्य तरी मुक्काम करत रुद्रपूरला पोहोचले. जे सांगितलं ते केलं. त्या ठिकाणी श्री गोविंद प्रभू महाराज जवळ तिन्ही पूजा अवसर त्या ठिकाणी बघत आहेत, दुरून सेवा करत आहेत. जी सेवा करायची ती विचारून पुसून करत आहेत. अशा प्रकारे रुद्रपूरला ते राहत आहेत. असे हे नागदेवाचार्य. आणि मग त्या ठिकाणावरून श्री गोविंद प्रभू महाराजांच्या ठिकाणावर गंगा तीरला काही भक्तजन निघाले होते. आणि मग त्या ठिकाणी नागदेवाचार्य कसं वर्तन करतात त्यांनी बघितलं होतं. सर्वत्र श्री चक्रधर भगवंताच्या दर्शनासाठी भक्तजन निघाले आणि स्वामींकडे आले. स्वामींना विचारलं, श्री गोविंद प्रभू महाराजांची कापडी आले ना, गळा भेट झाली, भेट काळ संपन्न झाला.
सर्वत्र श्री चक्रधर भगवंत विचारतात त्या ठिकाणी एक नागदेव नावाचा आमचा शिष्य आहे, तो कसा आहे? हो महाराज आहे, आम्हाला येताना भेटला. आणि मग कसा आहे तो, कसा राहतो? म्हणे महाराज देवाची तिन्ही पूजा अवसर करतो, भिक्षा मागून भोजन करतो, मग देवाकडे जातो, देवाची सेवा करतो, देवाला विचारून पुसून करतो. असं ठीक आहे. मग ते भक्तजन पुन्हा रुद्रपूरला पोहोचले. पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी काही दिवस लोटले. नागदेव आचार्य त्या ठिकाणी वाट बघत आहेत, देव मला आता बोलवतील, नंतर बोलवतील. 1-2 महिने झाले, मला आता कधी वापस बोलवतात? देवाचं काही काम अडलं तर नसेल ना माझ्या बिगर? मला तर वाटत होतं की देवाचे काम अडतील माझ्या बिगर, मी आश्रमात नाही तर त्या ठिकाणी आता कसं चालू असेल? कोण हे करत असेल का? तो व्यापार कोण करत असेल? तो राहत असेल का करणं? असं नागदेवाच्याला वाटायला लागलं. पण दिवस पण मापत आहेत की आता मला कधी बोलवतील. 1-2 महिने झाले, देव म्हणले होते 2 महिन्यात बोलवणार. पुनश्च सर्वज्ञ श्री गोविंद प्रभू महाराजांच्या ठिकाणावरून गंगा तीरला पुन्हा भक्तजन गेले. त्यावेळेस नागदेवाचे निरोप पाठवला, तुम्ही गंगा तीरला चालले ना? स्वामींना विचारा मला कधी बोलवणार आहे. मला स्वामींकडे राहायचंय, मला स्वामींकडे जायचंय. स्वामींनी सांगितलं होतं आम्ही निरोप पाठवू, तेव्हा यायचं, आम्हाला निरोप वगैरे पाठवायचा नाही. रुद्रपुरावरून भक्तगण गंगातीरला पोहोचले. प्रतिष्ठान आल्यानंतर त्या ठिकाणी देवाने विचारलं, रुद्रपुरून आले? हो. विधी संपन्न झाला. यांनी सांगायला सुरुवात केली, तिथे एक नागदेव नावाचा ब्राह्मण आहे, त्यांनी आपल्याला दंडोत सांगितला. अजून काय सांगितलं? आणि महाराज तो अंघोळीवर दिवस मापत आहे, देवाने सांगितलं होतं 1-2 महिन्यामध्ये वापस बोलवून. देवाने मला अजून वापस नाही बोलवलं. देवाला विचारा मला देव कधी बोलवणार आहे? देव म्हणले आम्ही बोलवल्याशिवाय यायचं नाही असा निरोप सांगा, बिलकुल यायचं नाही. देवाचं आमचं काही काम अडकलं तर नाही ना? सगळं सांगितलं देवाजवळ. आणि मग हे भक्तजन पुन्हा रुद्रपूरला पोहोचले आणि सांगितलं. श्री गोविंद महाराज दर्शन झालं, नागदेवाचार्यला भेटले. म्हणजे देवाने सांगितलं तुम्ही बोलवल्याशिवाय यायचं नाही, असे दिवस मापत बसायचं नाही. देवाने बोलवलंच नाही. नंतर जोपर्यंत दिवस मापणं सोडत नाही, जेव्हा देवाची प्रवृत्ती होऊन तेव्हा बोलवतील. तुझ्या मनातलं होतं ना माझ्या बिगर काही होत नाही, लय अभिमान आला होता ना, आता थांब ना तिकडच. देवासोबत संघर्ष पाहिलं, जीव किती भारी आहे ना. तर माणसासोबत करणार नाही, हा काय नवल आहे? देव असून सर्वज्ञ असून स्वतः तो म्हणतोय मी व्यापार करतो तर कोणीच करत नाही, मी नसतो ना, असं होऊन जाईल. असा संघर्ष देवाने सांगितलं बिलकुल यायचं नाही बोलवल्याशिवाय. नागदेवाचे उगाच निरोप पाठवला. नागदेवाचार्य भिक्षा मागतात, खातात, देवाची सेवा करतात श्री गोविंद प्रभू महाराजांची. नागदेवाचार्याने अन्न पाणी तोडलं. आता नागदेवाचार्यांचा जो गर्व होता, जो अभिमान होता, तो क्षीण होत आहे. कारण 1-2 महिने झाले देवाचं काही बंद पडलं नाही. देवाचं बंद पडणार आहे का? देव आहे तो देणारा आहे. तू काय देतो देवाला? आणि देव तर तुला सोडवणार आहे बंधनातून, त्यासाठी तुला जन्माला घातलंय. आणि त्या सेवा दास्याचा अभिमान करतोस. मला आणि देवाला देवाचं लागले पण एवढं आहे, माझ्यासारखा सेवा दास्य कोणी करत नाही. आपणही म्हणत असतो आम्ही इतक्या पदयात्रा केल्या, इतक्या वाजता उठतो, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, हे काहीच करत नाही.
मग तू चांगला आहे ना, चांगला करतोस तर जाशील ना देवाजवळ. जे करत नाही ते जातील तिकडे, जाईल तिकडे. तुला काय घेणं आहे? दुसऱ्याकडे कशाला बघतो? तुझं बघ ना. आणि म्हणून नागदेवाचार्याला काढून दिलं देवाने. चल वृद्धपूरला जा, नाही कुठं जा. नागदेव आचार्य त्या ठिकाणी भिक्षा मागतात, देवाला दाखवतात, भोजन करतात. नागदेव आचार्य पास आता भिक्षामध्ये असं थोडस अन्न खातात. दोष लागू नाही बरं. अन्न क्षीण क्षीण त्या ठिकाणी शरीर असं क्षीण झालेलं आहे, काळी पोळी झालेली नागदेवाचार्य. आता देवाच्या आवडी लागून आहे की मला असं वाटलं होतं की देवाचं माझ्या वाचून बंद पडेल, काहीच बंद पडत नाही. हा माझा रिकामा गर्व होता, हा रिकामा अभिमान माझ्या डोक्यात घुसला होता, आणि तो अभिमान दूर करण्यासाठी देवाने मला इथं पाठवलंय. म्हणून बाईसाला देव म्हणतात, बाई याच्या डोक्यात जे आहे ना, याला इतक्या लांब घेऊन जाईन म्हणून इथून याला काढून दिलंच बरं. कारण तिथे गेल्यानंतर त्याला आमच्यावर आवडी निर्माण होईल आणि मग त्याला कळण की आम्ही कशा आहोत. आणि म्हणून तो त्या ठिकाणी श्री गोविंद महाराजांच्या ठिकाणी जाऊन देवाची सेवा करतोय आणि देवाला आठवतोय. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताला भिक्षा मागतोय, दोन घरी जातोय. शील झालेला आहे नागदेवाचार्य. बस आता भिक्षा पुरतं ताकद त्यांच्याकडे राहिलेली आहे. भिक्षाला जातात, तेवढं अंतर देवाला दाखवतात, दोन घास खातात, बोलून राहतात. पुन्हा भक्तजन त्या ठिकाणी देवाच्या दर्शनाला निघाले गंगा तीरला. श्री गोविंद महाराजांना भेटले. नागदेव आचार्य तिथंच आहेत. पाहिलं ना तर नागदेव आचार्य बस आजी कालीचे जिने त्यांच्याकडे आले. हे निरोप पाठवायचा आहे. देवाला दंडवत, हाच निरोप आहे माझा. देवाला सांगू का तुम्हाला बोलून घ्यायचं वगैरे नाही. पहिल्यांदा बोलवायला पाठवलं तर देव म्हणले आम्ही सांगितल्याशिवाय यायचं नाही. बस सगळं चांगलं आहे एवढंच सांगा. नागदेवाचार्यांना बस काही दिवस आता राहतील ते असे झाले, शील झाले. देवाचं नामस्मरण चालू आहे, चिंतन चालू आहे. गंगा तीरला भक्तगण निघाले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना भेटले. देव गेले, भेटले, सगळेजण आले. देवाने विचारलं तुम्ही वृद्धपूर्ण आले. मग तिथं नागदेव नावे ब्राह्मण आहे, कसा आहे? महाराज हाजी कालीची जिने. काही निरोप सांगितला का आम्हाला? नाही, काही निरोप नाही सांगितला. म्हणला का बोलवा मला, मला यायचं आश्रमात, तुमच्याजवळ राहायचं असं काही म्हणला नाही महाराज. मग दंडवत सांगितला, सगळं चांगलं आहे. आपली कृपा आहे, आपला आशीर्वाद आहे. देवाच्या सन्निधानात राहतोय, देवाच्या 3 पूजा अवसर बघतोय, नामस्मरण चिंतन करतोय. कसं आहे ते महाराज? शील झाले ते, अशक्त झाले. हो, नागदेव आचार्य आता बस देवाचं श्वासोश्वासामध्ये चिंतन करत आहे. गर्व नाहीसा झाला नागदेवाचार्यांचा, अभिमान नाहीसा झाला. देवाने भक्तजनाजवळ सांगितलं आधी जा वृद्धपूरला, नागदेवाचार्यांना सांगा आम्ही बोलवलंय, आम्ही तुम्हाला भेटायला होता वेळी झालोय. आम्ही निधळावर हात ठेवून वाट बघणार आहोत तुमची. असा निरोप पाठवला भक्तजनाजवळ. भक्तगण पैठणवरून वृद्धपूरला पोहोचले. देवाच्या दर्शन घेण्याच्या आधी नागदेवाचार्याला आमचा निरोप सांगा, तुम्हाला बोलवलाय. हो महाराज, सांगणार निरोप. देवाचं दर्शन घ्यायच्या आधी भक्तजनांनी नागदेवाचार्याला सांगितलं तुम्हाला देवाने निरोप पाठवलाय. नागदेवाचार्य दचकले, इथून तर मला जायला कुठं पाठवलं तर इथून मी देव मला कुठे जायला सांगतो, इथे राहू देतात केलं. देवाच्या संविधानातून जर मला इथून कुठं पाठवलं तर मी कुठं सांगणार. नागदेव आचार्य घाबरले, आता कोणता निरोप काय भीती येते.
कारण गुरुची आज्ञा सासरा शब्द त्यांचा काय निरोप नाही. देव तुम्हाला काही बोलले नाही, उलट सांगितलं की तुम्ही देवाच्या दर्शनाला लवकर या. देवाचार्यांना बोलावं देवाने बोलवलं. देव उतावीळ झाले तुम्हाला भेटायला. देव विठ्ठलावर हात ठेवून तुमची वाट बघत आहेत. विठ्ठलावरती हात ठेवून वाटची तू पाहसी, पण मी इकडे वाढविल्या रे पापांच्या रसी. दयाळा पापांच्या रसी. देव वाट बघतो मित्रांनो, तुमच्या विठ्ठलावर हात ठेवून बघतो. तरी तुम्ही देवाला सोडून देता. नंतर विठ्ठलावरचा हात देव खाली करून ठेवतो. छप्पन ओलांडल्यानंतर तुमच्याकडे नाही बघत देव, आशा सोडून देतो. नाही अनुसंधान आता नाही येणार. देवाला असं वाटतं माझा भक्त कधी माझ्याकडे येईल, कधी माझं सेवा दास्य करण आणि कधी या संसार रूपी चक्रातून कायमच मुक्त होऊन जाईल. शेवटी देव निराश होऊन जातो मित्रांनो. नाही ठीक आहे, पण नागदेव आचार्य येणार आहे. नागदेव आचार्यांची उदासीनता परिसारलेली आहे. नागदेव आचार्य त्या ठिकाणी श्री गोविंदपूर महाराजाकडे गेले. महाराज, गंगातील निरोप आलाय, देवानी मला बोलवलंय, मी जाऊ का? कान जावे म्हणे आत्ताच निघावे, ऐसेच जावे. श्री गोविंदपूर महाराजांनी आज्ञा केली, जा जा आपल्या गुरुकडे जा. नागदेव आचार्य तेव्हाच निघाले. जेव्हा निरोप पोहोचला तेव्हाच निघाले. वृद्ध बरोबर निघताने नागदेव आचार्यांच्या पायात काही नाहीये, नागदेव आचार्यांच्या पोटात काही नाहीये. नागदेव आचार्य तरी सुद्धा देवाचं नामस्मरण करत करत निघालेला आहे. रात्र झालेली आहे. रात्रीच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी नागदेव आचार्यांना झोपायचंय, पण ते नागदेव आचार्य झोपत नाहीये. नागदेव आचार्याने एक फांदी पकडली आणि त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी डोळा लावला आणि पुन्हा डोळा त्या ठिकाणी डोळू लागले की पुन्हा निघाले. देवाची भेट कधी होईल माझी? देवाने मला बोलवलंय. नागदेव आचार्य गेले, त्या ठिकाणी पोहोचले, पैठणच्या जवळ आले. नागदेव आचार्याला पाणी नाही, भाकर नाही, झोप नाही. आता दिवस चालत आले मित्रांनो देवासाठी. आपण इथं चालत नाही देवासाठी, आपल्याला चालणार नाही. जेव्हा आपला काही स्वार्थ असतात आपल्याला चालणं होतं. पहिल्याची मीटिंग असेल, ग्रामसभेची सभा असेल, आपले विषय असेल, आपल्याला तिथपर्यंत जाणं होतं, आपला अंगठा देणं होतं. मंदिरापर्यंत आपल्याला नाही जावं वाटत. नागदेव आचार्य पोहोचले आणि मग इकडे सर्वत्र श्री चक्रधर भगवंत भक्तजनांना सांगतात, हे बघा आज कोणी कुठे जाऊ नका. अरे का महाराज, आज नागदेव आचार्य येणार आहे, त्याला आपल्याला समोर जायचंय, त्याला आपल्याला भेटायचंय. जे चिरे ठाई वरते ते चिरे ठाई वरते. जे नागदेव आचार्यांच्या मनामध्ये चालू आहे की मी देवाला कधी भेटावं, तसं देवाच्याही सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये चालू आहे की मी नागदेव आचार्याला कधी भेटल. जसं तुमच्या मनामध्ये असतं ना तसं यांच्या मनामध्ये असतं. तुम्ही जो विचार करत असताना तो विचार पुढच्याच्या विचार मनामध्ये असतो मित्रांनो. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये विचार करून बोलत असताना त्यावेळेस यांच्या मनामध्ये सुद्धा तसे विचार असतात. आणि म्हणून ते म्हणतात, जे जिरे ठाई वरते ते जिरे ठाई वरते. नागदेव आचार्याच्या मनामध्ये विचार करे मी देवाला कधी भेटेन, कधी करून देवाची माझी भेट होईल. तसं देवाला सुद्धा वाटायला लागलंय की मी नागदेव आचार्याला कधी भेटेल. जेव्हा वाटत नाही ना आपल्याला देवाला भेटावं, तर देवाला कसं वाटत?
तरी येऊन लावा येईल का मला भेटायला. नागदेव आचार्य आले, भक्तगण सोबत सर्वत्र श्रीचक्र भगवंत नागदेव आचार्याला भेटायला समोर गेले. नागदेव आचार्य आले, बघितलं देवाला दंडवत घालत देवाजवळ पोहोचले. आपल्याला साधू दिसला तरी आपण दंडवत घालत नाही, ते लंबे दंडवत घालत आले. लंबे दंडवत. आता मी बघितलं काही लोक नाही झाले, लंबे दंडवत घालतात. भाग्य म्हणे बिचारे, लंबे दंडवत घालता साधू दिसला की साधूच्या मनामध्ये प्रसन्नता निर्माण होते, देवाच्या मनामध्ये प्रसन्नता निर्माण होते. माझ्या साधूला लंब दंडवत घातले, देव दंडवत स्वीकार करतो. दया ज्ञानिया जनी दर्शनी पापा बुद्धी पुरश्चरणी दयाचा परिणाम करावा कवने भक्ते न वंदावे. भक्तीचं वर्णन करावं त्या ज्ञानियाचं. परमेश्वर भेटल्याचं मोठं प्राप्त होतं मित्रांनो. असे दोन लंबे दंडवत त्यांच्यावर घालून जर भेटल्यावर काय प्राप्त होणार नाही. तो परमेश्वर सुद्धा प्रसन्न होतो. अशा प्रकारे नागदेव आचार्य त्याच्याकडे दंडवत घालत येत आहे. स्वामी दिसले नाही. स्वामी दिसले की नागदेव आचार्य एक एक दंडवत घालत स्वामीकडे येत आहेत. राजे स्वामी, किती दिवस झालेला मी स्वामींना सोडून राहतोय. आले, जवळ आले. नागदेव आचार्य करून भेटले देवाला. देवा, मला आता नाही पाठवणार ना कधी, आता नाही पाठवणार तुला. तेव्हा चुकलं माझं. मला अभिमान आला होता, मला गर्व आला होता की माझ्यासारखं सेवादास्य मार्गात कोणीच करत नाही. एकदम मस्त पाठवलं होतं तुला. तो दोष नसण्यासाठी तुला मी वियोग दिला नाही. वियोग दुःख झालं पाहिजे माणसाचं. नागदेव आचार्याला जर बोलवलं नसतं ना तर वियोग दुःखी मरण यावे डांगुरिया वाणी. डांगुऱ्यासारखं नागदेव आचार्य देह टाकून दिलं असतं, पण देवाने बनवलं. पुढची दोरी, पुढचे सूत्र नागदेव आचार्यांच्या हातात देवाला द्यायचे, म्हणून तो इतका तयार केला, इतका तयार केला, तिथं ठेवला. तिथं ठेवल्यानंतर देवाविषयी त्याला आवडी निर्माण झाली, दोष नाहीसा झाला. माणसाला तयार करण्यासाठी गुरुला खूप काही करावं लागतं. देवाने नागदेव आचार्यांच्या डोळ्यावर पाणी मारलं. उठ, कर मनन, कर चिंतन, कर भोग. इतका अभ्यास दिला. नागदेव आचार्य उठले, केलं सगळं. देव म्हणतात कराल तर होईल किंग. केलं तर होतं, तुम्ही करणारच नाही. जे हरी पलंगावरी कोण देणार आहे. नागदेव आचार्य देवाला भेट घेतलेले फुंदू रडायला लागले मित्रांनो. जसं लहान लेकरू कसं पुंजते ना नाथाने, तसे पुंजायला लागले नागदेव आचार्य. चरणावर डोकं ठेवलं, रडत आहे, पाणी पडत डोळ्यात खाली नागदेव आचार्यांच्या. देवाने खाली श्रीकर घातला. नागदेव उठ रे, नकोस रडू. डोक्यावर हात फिरवला. सगळेजण आले जवळ. नागदेव आलास तू, होतो आम्हाला सोडून करमलं तर तुला नाही ना. मला नव्हतं करमलं, पण देवाची आज्ञा होती, मला ते राहावं लागलं. रोज देवाचं चिंतन करायचं, रोज देवाची आठवण यायची मला. एकदा मी देवाला निरोप पाठवला, मी येऊ का, 2 महिने झाले. देवाने सांगितलं निरोप पाठवल्याशिवाय यायचं नाही. नंतर मला दसकी बदलली, देव मला बोलवतात की नाही. आणि मग दुसऱ्यांदा निरोप पाठवला, तुम्हाला बोलवलंय, तर मला असं वाटलं मला इथूनही काढून देता की काय माहिती, कुठे जाणार. हे सगळं कोणाचं आहे. ही
पृथ्वी कोणाची? देवाची. उभा सुद्धा राहू शकणार नाही तुम्ही जर देवाने तुमच्याकडे नजर वर करून बघितलं तर. तुम्हाला उभा राहायला सुद्धा जागा नाही मित्रांनो कुठं. सगळं काही देवाचं आहे. देवाने जा म्हणलं तर पुढे जाणार तुम्ही, कुठं पळणार तुम्ही? नागदेव आचार्य त्या ठिकाणी सांगत आहेत, खूप आठवणी देवाची. पैसा जवळ आले, सगळे जवळ आले, सगळे मार्गातले एकत्रित जमले. नागदेव आचार्य इतके रडायचे, तास लाल बुंद डोळे झाले. तेव्हा मला आता कधी निरोप पाठवू नका, मला कधी वियोग देऊ नका, तुमच्या बिगत नाही करमत मला. देवाने डोक्यावर हात फिरवला. बाई, नागदेवाच्या पायातले काटे काढा, नागदेवाचे पाय धुवा, आंघोळीला पाणी ठेवा. खूप थकले नागदेवाच्या. हो बाबा हो. बाईसाने पाणी ठेवलं, गरम पाणी केलं. नागदेवाच्या भक्त का पायातले काटे काढले, नागदेवाच्या आंघोळ घातली. देवासोबत भोजनाला बोलवलं, तरी सुद्धा नागदेवाचार्यांचं दुःख गेलं नाही. इतकं दुःख झालं नागदेवाचार्याला. दुःखे दुःख नासे. मित्रांनो, देवाच्या सन्निधानामध्ये राहत असताना, देवाचं सर्व सहन करत असताना, मार्गाच्या सन्निधानात राहत असताना जर आपल्याला दुःख झालं ना, दुःखे दुःख नासे, त्या दुःखाने आपलं दुःख नासून जातं. आणि जो गर्वाभिमान आला होता नागदेवाचार्याला, तो नासून गेला. आणि मग देवासोबत नागदेवाचार्याला असं देव प्रसन्न झाले. असंच एकदा सांडोबा बांधायचा होता. ते म्हणले आपल्याला इथून पलीकडे जायचंय, इथं सांडोबा बांधा. भक्तजन सोबत होते. देव म्हणले, भक्तगण महाराज काय करायचं, आणि आपल्याला या नदीत ना पलीकडे जायचंय, इथं तुम्ही काय करा, दगड टाका, पूल बांधा. महाराज आपल्याला फक्त जायचंय, त्याच्यापेक्षा आपण दुसरीकडून जाऊ ना, आपल्याला इथं राहायचंय का? आणि एवढ्या पाण्यामध्ये इतकं दगड लावायचे, हे शक्य आहे का महाराज? देव म्हणतात, आम्ही म्हणतोय ना लावा, बस. नाही महाराज शक्य नाही, चालले जा इथून. देवदास झाले, तुम्हाला होत नाही ना आमच्यावर सांगितलेला, आमच्या प्रवृत्तीला तुम्हाला विषय होता येत नाही ना, इथून निघून जा. हा हे होईल आमच्याकडे, आम्ही चालले जाऊ. आणि गेले ना सगळे भक्तगण, गेले आणि बसले तिकडे जाऊन. काय करायचं आता, कुठं जायचं, कसं करायचं, विचार करायला लागले. नागदेवाचार्य भिक्षाला गेलेले होते. नागदेवाचार्य भिक्षा मागून आले. देवाला भिक्षा दृष्टीभूत केली. नागदेवाचार्य बघितले सगळे भक्तजन इकडे गेले, देव इकडे बसलेले. आणि देवाला विचारलं, महाराज हे भक्तजन आपले तिकडे का गेले? देवाने सांगितलं, आम्ही सांगितलंय का आपल्याला पूल बांधायचा आहे, सांडोबा बांधायचा आहे, तर आम्हाला म्हणे आम्हाला होत नाही, आम्ही करत नाही. आम्ही म्हटलं तुम्ही जर करत नाही, आमचं जर ऐकत नाही, तर आमच्या सोबत राहून तुम्हाला अनिष्ट घडत आहे, तुम्ही त्याच्यापेक्षा इथून निघून जा. देवाच्या जवळ राहून देवाचं ना ऐकणे म्हणजे अनिष्ट आहे. मार्गात राहून मार्गाचं ना ऐकणे म्हणजे अनिष्ट आहे, नित्य नर जोडणं आहे. चालले जा तुम्ही, असं सांगितलं. आणि महाराज मी बांधतो पूर्ण, मी बांधणार सांडोबा. नागदेवाचार्य ऐकले, पण ऐकले असून सुद्धा देवाच्या प्रवृत्तीला विषय झाले. मी बांधतो पूल महाराज, मी सांडोबा बांधतो, इथं नदीत दगड टाकतो, अथांग पाणी आहे, त्या पाण्यामध्ये एक दगड टाकतो तर कुठं जाईल, वेळ लागणार नाही.
देवाने सांगितलं बांधायला, देव ऐकते, सर्वज्ञ ऐकते, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा तो परमेश्वर आहे, सर्व करताय तो. तुम्ही फक्त हो म्हणायचंय, हो महाराज, ती तुमच्याकडनं होत नाही. तोही तुम्हाला विश्वास नाही. नागदेवाच्याला पक्का विश्वास होता. नागदेवाच्याने दगड जमा करायला सुरुवात केली. आणले दगड, 2-3 लावले, गुढी दिली आणि मग देवाला म्हणतात, महाराज हे भक्तगण गेले, यांना बोलावू का? दगड तरी जमा करून देते ना आणून. खाली नाही जाणार, पण खाली मी जातो, मी लावतो दगड खाली गुढी देऊन. पण यांनी वरचीवर जर दगड आणून ठेवले तरी काम लवकर होऊन जाईल. आता देव तर उदास झालेले त्यांच्यावर, गेले ते देवाला सोडून. जे देवाला सोडून गेले त्यांना देव होईल का? पण देव क्षमाशील आहे, देव दयाळू आहे, मयाळू आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे. महाराज आणतो त्यांना बोलून. देव म्हणतात येथील का ते? आले तर आणतो महाराज. नागदेवाचार्य गेले, बसलेले होते आपल्या काड्या मोडल्या होत्या इथं. त्या ठिकाणी खाली काड्या मोडून त्या ठिकाणी भीतीला त्या ठिकाणी मारत होते होईला. नागदेवाचार्य अरे काय म्हणतो, तुम्ही तर बसले, चला ना देवाकडे. काय देवाकडे? देव म्हणतात पाण्यामध्ये पूल बांधा. शक्य आहे का ते? इतक्या मोठ्या पाण्यामध्ये एक दगड लावायचा तर किती अवघड आहे. आणि त्या ठिकाणी देव म्हणतात पूल बांधायचा, सांडव बांधायचा. अरे चला, बांधणारे काय तुम्ही आहे का? देव बांधतील ना, देव आपल्याला सहाय्य करतील ना. तू त्यातलाच आहे म्हणे, तूच बांध. बरं ठीक आहे बाबा, तुम्ही पाण्यात नका जाऊ, मी जातो पाण्यात. तुम्ही दगड आणून देताल ना. एक दोघांनी विचार केला, इकडे तर राहून काय होणार आहे, कुठे जाणार आहे, काय करणार आहे. इकडे प्रपंचामध्ये राहून त्या ठिकाणी आपण प्रकर्षेने गुंतून जाणार आहे. त्यापेक्षा सेवा दास्याने आपण मुक्त होणार आहे. एक दोघांनी विचार केलाय, बघ आम्ही दगड आणायला येऊ, दगड तुझ्या वरती आणून ठेवू, तुला कसे लावायचे ना आपण तू लाव, आम्हाला सांगायचं नाही. तुला नाही जोर आहे ना, तूच कर. आम्ही फक्त वरती दगड आणून टाकू. हा म्हणजे ठीक आहे, चालेल, दगड आणून द्या फक्त. आणि देवाने सांगितले, पळे तो परतवला आहे. गेलेला माणूस परत जर देवाच्या इच्छाने येत असेल तर ठीक आहे. का बरं? देव दयाळू आहे, माफ करतो. जाऊ द्या, नाही कळालं त्याला तेव्हा. तेव्हा जर तो हो म्हणला असता मी करतो तर देवच करणारा होता ना. पण देवाला उदास केलं आणि देवाला जा म्हणावं लागलं. इथून गेले, देवाला सोडून गेले. आता पुन्हा आले ना, असे खाली बघायला लागले. आता तोंड बारीक झालं ना माणसाचं. पुन्हा आल्यानंतर तोंड बारीक होतं माणसाचं. आणि मग खाली बघायला लागले. महाराज आले, ठीक आहे, सगळ्यांनी दंडवत वगैरे केला. ठीक आहे, करा व्यापार. देव काहीच बोलले नाही. कारण देव काय म्हणतात, पळे तो पडतो लाहे, काय हरकत नाही, जाऊ द्या, माफ करतात. आणि दगड जमा केले सगळे. वरती दगड भरपूर, भक्त जे नव्हते भरपूर दगड झाले. नागदेवाचार्य एक दगड घ्यायचे, गोळी मारायचे, खाली जायचे, ठेवायचे, लावायचे. असं लावत 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 बस आता बस पाण्याच्या लेवल मध्ये त्या ठिकाणी भिंत आलेली. बस बांधले आता पाण्याच्या लेवल मध्ये. त्याच्यावर एक शिळा टाकायची, शिळा टाकून दिली. पळे तो परतोला हे. सगळ्यांना वाटायला लागलं आपण पाण्यात पूल बांधला. काय खुश झाले सगळे. अशक्य गोष्ट शक्य करतात परमेश्वर. बांधला ना पूल, पाण्यात बांधला. आणि समुद्रामध्ये काही बांधत नाहीत का? पाण्यात पण पूल होत नाहीत का? देवाने त्या काळात करून दाखवलं. भक्तजनांनी केलं. काही सुविधा नव्हती मित्रांनो, कोणी देऊन केलं. तुला देवाचं साह्य होत. देव प्रसन्न झाले. ते दास्य मोचक
नागदेव आचार्य तेव्हा सुद्धा देवाला प्रसन्न केलं होतं. आता ऋतकुला राहून आले तेव्हा प्रसन्न झाले देव. नागदेव आचार्य आला आणि बाकीचे भक्तजन तेही नागदेव सोबत राहिले आणि त्यांनी सुद्धा देव प्रसन्न केला. पण देवाने उदासही केला होता. नाशिकला असताना सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत होते. सगळे भक्तजन होते समोर. देव म्हणायचे अनन्य भक्ती करा, मिश्र भक्ती करू नका, याला त्याला वंदन करू नका. सगळ्या भक्तांना सांगितलं, काही ऐकायचे काय ऐकत नव्हते. व्यापार सांगायचे इथं आल्यानंतर असा असा व्यापार करा मार्गामध्ये. काही जण ऐकायचे, काही जण आपली टिंगल टवाळी करायचे. एक दिवस देवाने त्या ठिकाणी सांगितलं असं करा. ते म्हणे आमच्याकडनं होणार नाही महाराज, आम्ही फक्त गोविंद गोविंद म्हणत जाऊ, हे आपली आश्रम शक्ती भक्ती एवढी होणार नाही आमच्याकडनं. एवढे चालले जा मग इथून. सत्संभवी तुम्हा इथून अनिष्टची घडत असे. तुम्ही तर आता इथून म्हटलं तुम्ही करत नाही, आमच्या प्रवृत्तीला विषय होत नाही, चालले जा इथून. का मी जाऊ इथून? कोणी जायला तयार नाही. ते म्हणे ठीक आहे ना आम्ही जातो. देवच निघून गेले. कोण जाणार आहे? देवच निघाले आणि गंगेत गेले. पैसाने बघितलं देव गंगेमध्ये गेले आणि देव गेले वाहत त्या ठिकाणी पोहत गेले. पैसाने बघितलं महाराज आपण सोडून जाऊ नका, नका जाऊ महाराज आम्हाला सोडून. आमचं ऐकत नाही ना तुम्ही, आमच्या जवळ आता आम्ही सांगितलं ते करत नाही ना तुम्ही. मी करता, मला सोडून जाऊ नका महाराज. देव वरती आले गंगेच्या. पैसा पण कुठे जाता येत नाही आम्हाला. देव उदास झालेले, प्रसन्न झाले. अशा प्रकारे देव उदास होता, प्रसन्न होता. सर्वत्र श्री चक्रधर भगवंत एक दिवस भक्तजनाला निरूपण करत होते. निरूपण करत असताना सांगितलं प्रेम साधन, तुम्ही प्रेम मागा देवाला, प्रेमासारखी भक्ती करा, इथून तुम्हाला प्रेम दीजिए. म्हणजे महाराज हे आंधळ आहे, आम्हाला शक्य नाहीये. म्हणजे मग महाराज हे तुम्हीच करून टाका. देव म्हणतात आम्हीच ते केलं सगळं, तुम्हाला जन्माला आम्हीच घातलं आणि अवतार घेतला. ऐशा मायापुरात ते शिकवणी जेव्हापर्यंत आपला संबंध देते ज्ञान तुम्हाला दिला आणि सगळं आम्हीच ते केलं. नेमकं तुम्ही करता मग काय? तुम्हाला नुसतं पिठावर एवढे सुद्धा मारता येत नाही, काय करता मग तुम्ही? नुसतं गोविंद गोविंद बी नाही करत तर ते बी आम्हीच करायचं, तुमची योग्यता आम्हीच करायची, कर्मणास आम्हीच करायचा, सगळं आम्हीच करायचं. मग तुम्ही करता काय आमच्या जवळ राहून? हातपाय तर हलवा. ते उदास झाले म्हणजे महाराज हे आमच्याकडून शक्य नाही, चालले जा मग इथून. निघाले मित्रांनो. एक डांगरेश नावाचा एक कुत्रा देवाजवळ होता. तेव्हा डांगरेश तू पण निघून जा, थांबायचं नाही तर. महाराज मी काय केलं? तो बोलता पण येत नाही, मी तर एक जनावर. जे तुम्हाला बोलतात ना त्यांचा एक प्रश्न ठीक आहे, ते बोलतात आणि बोलल्या बोलल्या मला वाटतं त्यांचं जाणं ठीक आहे, पण मला मी तुम्हाला कधी वाटच नाही पडलो. मला काय वाटत तुम्ही जा बस निघा इथून. डांगरेशाला वियोगाचं दुःख सहन झालं नाही मित्रांनो. डांगरेशाने देवाला एक प्रदक्षिणा मारली. प्रदक्षिणा मारली, दरुजात गेला, मागे बघितलं, देवाची श्रीमूर्ती अवलोकून बघितली, तट लावून बघितली, हृदयात बसवली. आणि त्या ठिकाणी तो डांगरेश त्याच्या वाचेमध्ये बोलला, विवळला.
कुत्रे इवळल्यावर लोक काय म्हणतात, कुत्र इवळू राहिलंय, काय झालंय काय माहिती, आज काय होतं, खरं की नाही? ते इवळ नाही ना, ते दुःखच असतं मित्रांनो. डांगरेश आणि त्या दरोजामध्ये जाऊन एक आवाज दिला, महाराज मी तुमच्या बिगर राहू शकत ते मलाही जाणवतं. डांगरेश देवाचा प्रसाद असल्याशिवाय भोजन करत नव्हता. डांगरेश कुत्रा, आपण तर आधी खायला बसलो कोणाच्या, गुरुच्या बाबाच्या. बाबांना वाढलं नाही, कोणी बघतलं नाही, लगेच सुरू आहे संस्कार. पाहुणा घरी आला तर आपण आधी पाहुण्यांना चहा देत असतो, मग घरच्यांना देतो. त्या घरच्या आधी पेटा न पाहुण्याला देतात, हे संस्कार आहे का नाही? त्या डांगरेशाला संस्कार होते. तो डांगरेश स्वामींचा प्रसाद आल्याशिवाय भोजन करत नव्हता. डांगरेश गेला त्या ठिकाणी, इवळला, महाराज मला तुमचं वियोगाचं दुःख सहन होणार नाही, चाल स्वामी. स्वामी उदास होते, सगळे गेले निघून, स्वामी एकले बसले, एकले बसले. स्वामी सुद्धा उदास व्हायचे, का करत नाही म्हणून. हे थोडी म्हणितले ते तुम्हास करणी किंगा, हे थोडी म्हणितले ते तुम्ही करायला पाहिजे. करणी प्रकरण देवाने सांगितलं, करतच नाही कोणी. देव सुद्धा उदास गेले, सगळे भक्तगण गेले. विचार विमर्श झाला, 2-4 दिवस झाले. सगळे भक्तगण एकमेकाला भेटले. अरे म्हणे आपण देवाला सोडून आलो. म्हणे हो, वाईट झालं म्हणे, देवाला एकलेला सोडून आलो. सगळे आले. देवाने आजपर्यंत आपल्याला सांभाळलं, पोचलं, सगळं बघितलं, सुख बघितलं, दुःख बघितलं, आणि देव जा म्हणले का आपण लगेच चालतो. हो, चाललं. सगळ्यांनी त्या ठिकाणी विचार केला, म्हणजे नाही आपण परत जाऊ. पुन्हा परत आले. देव बसलेले होते त्या ठिकाणी. देवाने बघितलं, आले सगळे, नाही जमलं तिकडे. हॅलो महाराज, क्षमा करा, आम्ही तुम्हाला सोडून घेऊ. अरे तुम्ही सगळे आले, पण डांगरेश नाही आला. पाहिलं का, इतक्या लोकांमधून देवाचं लक्ष त्या कुत्र्यावर आहे की तुमच्यापेक्षा कुत्रा बरा आहे. त्याला वियोगाचं दुःख सहन नाही झालं. तो नाही आला. म्हणे महाराज तू गेला असं ना कोणाच्या दरुजामध्ये भाकर खायला, एखादा गुटखा असं लोक टाकता ना, गेला असं म्हणे कोणाच्या घरासमोर गुटके मोडायला. देव म्हटले तो गुटके मोडणार नाहीये, आमचा प्रसाद घेतल्याशिवाय जेवण करत नव्हता तो. जा त्याला बघून आला पहिले. सगळे भक्तजण कुत्र्याला बघायला गेले. पाहिलं, कोणाला बघायला गेले? कुत्र्याला. म्हणून देवाने सांगितलं, मरा मरा मोरे हो तुम्हा पसी वरी सुने सांग. तुमच्यापेक्षा कुत्रे बरे, आमचा योग सहन नाही करू शकले. गेले सगळे बघायला, कुठं सापडला नाही. नागदेव आचार्य पण होते त्याच्यामध्ये. नागदेव आचार्यला एका कोणाला त्या ओताला बघितलं नागदेव आचार्यने, डांगरेशला आपल्या पायाने त्या ठिकाणी खड्डा खांदलेला आहे आणि त्याच्यामध्ये तोंड खुपसून जीव देऊन टाकला. योग दुःखी मरण यावे डांगुरियावनी. कुत्र्याला योग सहन झाला नाही मित्रांनो. पाहिलं का प्रेम देवाचं किती आहे. आपल्याला फक्त आपल्या प्रियशी प्रेम असतं, देवावर नाही का प्रेम. देवासाठी पुढे सैराट झालेलं ऐकलं ना तुम्ही? सैराट चित्रपट पाहिला असा ना तुम्ही? किती सैराट झाले जेव्हा सैराट चित्रपट बघितल्यानंतर. हाय का डोकं आपल्याला, नाटक बघितल्यावर आपण खरं नाटक करायला बघतो. एवढं तर डोकं पाहिजे ना की ते नाटक आहे टीव्हीतलं. पण सर्व त्या टीव्हीतल्या नाटकामुळं ते खरं नाटक करत होते. केले नाटक खरे झालेच नाही ना.
देवासाठी झालं का एखादं, आणि एखादं देवासाठी निघलं ना तर चालला कसा जातो आणि कसा बाबा तुला ठेवतो बघतो. पाहिलं सैराट झाली तेव्हा तेव्हा जमलं का? तेव्हा तर मग त्या ठिकाणी लेखून झाल्या पण नाही, आता जाऊ द्या, मग आणलं त्याला दिवाळीला वगैरे वगैरे साडी जोडी सगळं केलं, जमलं आता. आणि इकडे देवाच्या घरी गेली असते, त्या ठिकाणी देव केला असता, चिंतन केलं असतं, जमलं नसतं का? गोळ्याचे खरवादकारी गोळ्यासोबत निघून गेली बरी आहे, देवाकडे आली बरी नाही. डांगरेश त्या ठिकाणी देवाचा योग सहन नाही करू शकला, त्या वळणामध्ये तोंड खुपसून भरून गेला. नागदेवाचार्याने बघितलं, डांगरेश अरे तुला देवाचा योग सहन नाही झाला. नागदेवाचार्य धावत पळत आले, पण महाराज डांगरेश त्यांनी जीव सोडून दिला. देव म्हणले बघितलं, एक कुत्रा आमच्यासाठी मरतोय, त्याला आमचा योग सहन झाला नाही, तुम्ही आम्हाला सोडून गेले. सगळ्यांनी खाली बघितलं, माणसं असून माणसाला खाली बघावं लागलं. वाटतं काही माणसाला देव स्वतःच न उठले, आता तेच गेला विन सरे. आपल्या भोवतीला लोक युक्त मित्रांनो, देव त्या ठिकाणी गेले जिथे डांगरेश आहे, गेले त्या ठिकाणी, आणि त्या वळणामध्ये त्या ठिकाणी तोंड खुपसून त्या ठिकाणी गेलेला आहे. देवाने ओढलं त्याला इकडे, फिरवला, डांगरेशा वेगू केला, आमचं योग सहन झालं नाही तुम्हाला, आम्ही जा म्हणलो तर तुम्ही गेले, परंतु आमच्या योगात तुम्ही देह देऊन टाकलं. देवाने डांगरेशाच्या डोक्यावर फिरवला, जसं आपली माय आपल्या मुलाच्या डोक्यावरून चेहऱ्यावरून हात फिरवते ना, तसं देवाने डोक्यावरून हात फिरवला डांगरेशाच्या. खास खांदायला लावली, खांदा इथं आमच्या भक्तांची व्यवस्था करायची. आपण आजकाल जेसीबीचं खांदतो आपल्या लोकांसाठी, काय प्रेम. मातेवी ढकलायला बसले जेसीबीला, कोरोनामध्ये त्यांनी ढकलली, कोणी पाणी सुद्धा नाही पाजलं त्या धुडक्याने. गेल्यावर पाणी पाजता लोक, जिवंतपणी पाणी देत नाही मागितलं तर, आहे ना सर? गेल्यावर पाणी पाजता की नाही? ते गाडगं घेऊन फिरतात, 4-5 येडे खातात, एक ठोका आणतात त्याला, आणि शेवटी गाडगं मागं सोडून देतात, बोंब मारतात, आणि 4-5 जण त्या गाडग्यावर भिडतात. त्याच्यात पाणी नाही साचू द्यायचं, नाही तर अवघड होईल, इथं बसन म्हणते येऊ. आहे का बोंबच निसती? आहे का काही काही करायची गरज आहे का? सगळं करतात, त्या कावळ्याला खाऊ घालतात, मोक्षाला. आम्ही फिरवलं कपडे घालून मोक्षासाठी, आम्ही येडे, ते कावळ्यावाले हुशार, कावळ्याला खाऊ घातले की मोक्ष. म्हणजे एवढे साधू सगळे येडेच आहेत. आता असं वाटत की कावळे पाळून ठेवावं आणि मरतानी खाऊन टाकायचं कावळ्याला, एक पिंड, मोक्षाला जायचंय मरतानी. बरं आहे ना सर? किती अंधश्रद्धा आहे, कावळ्याला खाऊ घातले की मोक्षाला जातो माणूस. आपल्या डोक्यात कावळे किती बुद्धी आहे का? एवढं कळत नाही आपल्याला की कावळ्याला खाऊ घातल्याने माणूस मोक्षाला कसा जाईल, तरी तिथं जाताच खाऊ घालताच. काय काय नाही आपल्या डोक्यामध्ये कधी कचरा निघणार आहे आपल्याला, कधी ज्ञान भरणार आहे त्याच्यामध्ये कचरा काढून. देवाने खास खांदवली आणि त्या ठिकाणी त्या डांगरेशाला ठेवलं. अशा प्रकारे देव त्याच्या विधीला, अंतिम विधीला उभा होते. सगळ्यांना दुःख झालं, डांगरेश गेला. पाहिलं का देवासाठी कोण काय करत, आपण काय करतो मित्रांनो? 1 घंटा देत नाही. तुमचे राहायचे किती दिवस? मी 7-8 दिवस. त्याच्यातले काही घंटे तुम्ही बाजूला केले, जाऊ द्या म्हणे, उद्या जात आहे, 2-3 दिवस राहिले, शेवटी येऊ.
आहे का प्रेम देवाविषयी? तिकडे टीव्हीचे चॅनल बदलत राहतील पण इकडे येणार नाही. प्रेम महत्वाचं आहे मित्रांनो. हे सगळं शरीर देवाने दिलेलं आहे, ध्यानात ठेवा. एक दिवशी जावं लागणार आहे मारण होम. खूप अवघड आहे मित्रांनो. जरा विचार करा यावर. त्या डांगरेशाने देवासाठी काय केलं, नागदेवाचार्याने काय केलं, माई भट्टाने काय केलं, जीवन निछावर करून टाकलं त्यांच्यासाठी. तसं आपलं जीवन देवाला त्या मित्रांनो ओरीसुरी तरी द्या, नक्की परमेश्वर होईल. कधी अभिमान गर्व करू नका, काही अर्थ नाही. सगळा स्वार्थ आहे आणि त्यांच्याकडे स्वार्थ आहे त्यांचा काही अर्थ नाहीये. आपला स्वार्थ तो परमार्थ करा मित्रांनो. परमेश्वर नक्की तुम्हाला जवळ करून नरकापासून वाचवेल. आजपर्यंत नसन केले तर देवाला क्षमा मागा. पतित पावन दीन दयाळ दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया दया करी रे स्वामी. ज्या मनाने पाप कल्पिले, ते मन तुला दिले